नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये आत्तापर्यंत आपण पहिला टॉपिक ट्रॅडिशनल क्रॉप, दुसरा टॉपिक कमर्शियल क्रॉप, तिसरा मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, चौथा सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, पाचवा फार्म मॅनेजमेंट, सहावा नर्सरी मॅनेजमेंटचा अभ्यास आपण करत आलेलो आहे. आज आपण बघणार आहे नवीन टॉपिक, त्याचं नाव आहे ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीचं डिटेल माहिती आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे. चला बघूया आपण ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी या टॉपिकला आपण सुरुवात करतोय. सुरुवातीला ग्रीन हाऊसचं इमेज तुम्हाला दिसते आहे. ग्रीन हाऊस संकल्पना स्पष्ट व्हावी त्यासाठी इमेज तुम्ही ती बघू शकता. आता आपण ॲक्च्युली ग्रीन हाऊसचा मिनिंग बघूया. ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी मीनिंग: green houses are a protected structure useful for cultivation of certain plants or crops. Greenhouses are a protected structure आहे, युजफुल फॉर कल्टिवेशन ऑफ सर्टन प्लांट्स ऑर क्रॉप्स. प्रोटेक्टेड स्ट्रक्चर म्हणजे काय की ज्यामध्ये CO2 आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, लाईट आहे, ह्युमिडिटी आहे, ही सगळी कंट्रोल केली जाते, टेम्परेचर कंट्रोल केलं जातं. ह्या प्रोटेक्टेड स्ट्रक्चर याचा अर्थ काय, लाईट, ह्युमिडिटी, टेम्परेचर, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन ह्या सगळं या ग्रीनहाऊसमध्ये मेंटेन ठेवलं जातं. त्याला प्रोटेक्टेड स्ट्रक्चर म्हटलं जातं. युजफुल फॉर, आणि हे कशासाठी उपयोगी आहे, युजफुल फॉर कल्टिवेशन ऑफ सर्टन प्लांट्स ऑर क्रॉप्स. पिकाच्या वाढीसाठी जे आवश्यक टेम्परेचर आहे, वातावरण आहे, ह्युमिडिटी आहे, ते मेंटेन ठेवलं जातं. त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, ग्रीन हाऊस स्ट्रक्चर किंवा ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी आपण त्या कन्सेप्टला म्हणू शकतो. ग्रीन हाऊस प्रोटेक्ट द क्रॉप्स फ्रॉम ॲडवर्स क्लायमॅटिक कंडिशन. ग्रीन हाऊसमध्ये काय केलं जातं तर ॲडवर्स क्लायमॅटिक कंडिशन कंट्रोल केली जाते. ॲडवर्स क्लायमॅटिक कंडिशन, प्रचंड पाऊस पडत असेल, टेम्परेचर वाढलेलं असेल, ह्युमिडिटी कमी करायची असेल, आर्द्रता वाढवायची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ग्रीन हाऊसमध्ये प्रोटेक्ट केल्या जातात. त्याला काय म्हटलं जातं, प्रोटेक्टेड स्ट्रक्चर. क्रॉप्स आर प्रोव्हाइडेड with required CO2, light temperature, humidity and air which are most essential for crop growth. क्रॉप्ससाठी आवश्यक असणारा कार्बन डायऑक्साईड प्रोव्हाइड केला जातो, लाईट टेम्परेचर मेंटेन ठेवलं जातं, ह्युमिडिटी आर्द्रता मेंटेन ठेवली जाते, एअर प्रोव्हाइड केली जाते, आणि जे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक पोषक वातावरण त्या ग्रीन हाऊसमध्ये निर्माण केलं जातं. पिकाच्या वाढीसाठी जे जे आवश्यक आहे, पिकाच्या वाढीसाठी पोषक वातावरण क्रिएट केलं जातं. त्या टेक्नॉलॉजीला काय म्हटलं जातं, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. कवरिंग मटेरियल इज नोन ॲज क्लॅडिंग मटेरियल. कवरिंग म्हणजे ग्रीन हाऊसवरती जे वरती कवरिंग मटेरियल वापरलं जातं, म्हणजे पॉलिथिन असेल, ग्लास असेल, शेडनेट असेल, जे काही मटेरियल वापरलं जातं त्या मटेरियलला काय म्हणायचं, क्लॅडिंग मटेरियल. शब्द महत्त्वाचा आहे, क्लॅडिंग मटेरियल म्हणजे कवरिंग मटेरियल इज नोन ॲज क्लॅडिंग मटेरियल. On the basis of covering material, used greenhouse is classified into 3 types. On the basis of covering materialलाच आपण शब्द काय वापरला, क्लॅडिंग मटेरियल. म्हणजे ग्रीनहाऊसवरती जे झाकण्यासाठी मटेरियल वापरलं जातं ते कोणत्या प्रकारचं आहे, त्यानुसार त्याचे 3 टाईप केलेले आहेत. तर ते आपण बघूया. सुरुवातीला या भागामध्ये ग्रीन हाऊसेस म्हणजे काय, इज प्रोटेक्टेड स्ट्रक्चर युजफुल फॉर कल्टिवेशन ऑफ सर्टन प्लांट्स ऑर क्रॉप्स. प्रोटेक्टेड स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, लाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी मेंटेन ठेवली जाते. जे पिकाला आवश्यक आहे तेवढं वातावरण क्रिएट केलं जातं. त्या टेक्नॉलॉजीला आपण ग्रीन हाऊस असं म्हणू शकतो. ग्लास हाऊस म्हणजे काय, ऑन द बेसिस ऑफ कवरिंग मटेरियल त्याचे 3 प्रकार आहेत. ग्लास हाऊस इज यूज्ड ॲज अ कवरिंग मटेरियल. ज्या ठिकाणी ग्लास ही सगळी स्टील बॉडी आहे, बघा पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल, ही पूर्ण कंप्लीट स्टील बॉडी आहे, आणि स्टील बॉडीला कवरिंग करण्यासाठी ग्रीन हाऊसला जे मटेरियल वापरलं आहे ते ग्लास आहे. पूर्ण ग्लासेसचं बनलेलं आहे, स्टील बॉडी आणि त्याच्यावरती ग्लास असते. त्याला काय म्हटलं जातं, ग्लास हाऊस म्हणायचं. कवरिंग मटेरियल कुठलं काय येणार या ठिकाणी, क्लॅडिंग मटेरियल काय येणार, ग्लास, म्हणून याला काय म्हटलं जातं, ग्लास हाऊस. त्यानंतर इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, पॉलीहाऊस पाहिजे होतं, सॉरी. ग्लास इज यूज ॲज अ कवरिंग मटेरियल. आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये बघितले, ग्लास पूर्ण वापरलेली आहे, त्याला ग्लास हाऊस असं म्हटलं जातं. दुसरं आहे पॉलिथिन हाऊस. इथं पॉलिथिन हाऊस पाहिजे. पॉलिथिन इज यूज ॲज अ कवरिंग मटेरियल. वरचं जे
पहिल्या भागामध्ये आपण ग्लास हाऊसमध्ये ग्लास वापरली जाते, दुसऱ्या भागामध्ये काय वापरलं जातं, पॉलिथिन वापरलं जातं, म्हणून पॉली हाऊस त्याला आपण म्हणतो. हे पॉली हाऊस आहे, पॉली हाऊस कवरिंग मटेरियल वापरलं जातं. पॉली हाऊस इज यूज ॲज अ कवरिंग मटेरियल इज कॉल्ड पॉली हाऊस. त्यानंतर शेड हाऊस म्हणजे काय बघा. शेड हाऊस, फ्रेम इज कवर्ड विथ शेडनेट. जर त्या फ्रेमला वरतून शेडनेटनं कवर केलं असेल तर त्याला काय म्हणायचं, शेड हाऊस. काय म्हणणार आपण, शेड हाऊस. कवरिंग मटेरियलनुसार आपण 3 टाईप्स बघितले. पहिले ग्लास हाऊस म्हणजे वरती कवरिंग करण्यासाठी ग्लास असते, पॉलिथिन हाऊस म्हणजे पॉलिथिन वापरलं जातं कवरिंगसाठी, आणि शेड हाऊस म्हणजे शेडनेट वापरलं जातं कवरिंगसाठी. त्याला काय म्हटलं जातं, शेड हाऊस असं म्हटलं जातं. त्यानंतर हेच आता टाईप्स परत एक वेळ बघा. ग्लास हाऊस म्हणजे ग्लास इज यूज ॲज अ कवरिंग मटेरियल. पॉली हाऊस म्हणजे पॉलिथिन शीट इज यूज फॉर कवरिंग. आणि शेड हाऊस म्हणजे काय, फ्रेम इज कवर्ड विथ शेडनेट. वरची फ्रेमला शेडनेटनं कवर केलेलं असतं, शेडनेट टाकलं जातं, जाळी टाकली जाते, त्याला काय म्हटलं जातं, शेड हाऊस. 3 प्रकार, ग्लास हाऊस, पॉली हाऊस आणि शेड हाऊस. आपण मिनिंग बघितला. त्यानंतर हे ग्लास हाऊस, पॉली हाऊस आणि शेड हाऊस म्हणजे काय बघितलं. त्यानंतर ग्लास हाऊस किंवा आपण ह्याचं हेडिंग असं आपण म्हणू शकतो, ग्रीन हाऊस आपण म्हणूया ग्लास हाऊसच्या ऐवजी. The glass house are used in a temperate countries to protect the crops from snowfall and colds. ग्लास हाऊस आर युज्ड, वरची ग्लास क्लॅडिंग मटेरियल ग्लास वापरलं जातं कशासाठी, कुठल्या रिजनला, टेम्परेट कंट्रीज म्हणजे थंड वातावरणामध्ये वापरलं जातं. टू प्रोटेक्ट द क्रॉप्स फ्रॉम स्नोफॉल, बर्फवृष्टी होते, थंड वातावरणात शीत वातावरण असतं, अशा ठिकाणी ग्लासचा उपयोग केला जातं पॉली हाऊसमध्ये, सॉरी ग्रीन हाऊसमध्ये. ग्लास हाऊसवरती ग्लास वापरलं जातं, जिथं थंड वातावरण आहे, जिथं बर्फवृष्टी होते, अशा भागामध्ये काय वापरलं जातं, ग्लास वापरलं जातं. त्यानंतर द पॉलिथिन कवर्ड फ्रेमवर्क इज इकॉनॉमिकल. पॉलिथिन कवर्ड, पॉली हाऊसमध्ये पॉलिथिन वापरलं जातं, पॉलिथिन कवर्ड फ्रेमवर्क इज इकॉनॉमिकल. पॉलिथिन ऑफ 0.10 to 0.15 millimeter in thickness resist ultraviolet radiation. It is found most suitable and economical. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी पॉलिथिन कवरिंग फ्रेमवर्क वापरले जातात, ते इकॉनॉमिकल आहे, म्हणजे आर्थिकदृष्ट्या ते खर्च कमी येतो, इकॉनॉमिकल आहे, आणि पॉलिथिनची जाडी 0.10 ते 0.15 मिलीमीटर थिकनेस आहे, आणि हे अल्ट्राव्हायलेट अतिनील किरणापासून प्रोटेक्शन करतं, आणि ही मोस्ट सुटेबल आणि इकॉनॉमिकल मेथड आहे पॉलिथिन ग्लास हाऊस, पॉली हाऊस. इन ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल रिजन नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊस आर पॉप्युलर. ट्रॉपिकल उष्ण आणि समितोष्ण कटिबंधामध्ये नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊस आर पॉप्युलर. नॅचरली व्हेंटिलेटेड मोरून ते थोडंसं रिकाम असतं, त्यामधून हवा पास होते, नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊस वापरले जातात. टेम्परेट रिजनला अतिथंड वातावरणात जिथं बर्फवृष्टी होते तिकडं ग्लास हाऊसचा वापर केला जातो. पॉलिथिन ही मोस्ट इकॉनॉमिकल मेथड आहे, आणि ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल रिजनला नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊस वापरले जातात. त्यानंतर आता महत्त्वाचा भाग या भागामध्ये आपण बघायचा, इम्पॉर्टन्स ऑर ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रीन हाऊस. हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. इम्पॉर्टन्स स्टार करून ठेवा, इम्पॉर्टन्स ऑर ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रीन हाऊस किंवा ग्रीन हाऊसेस. ग्रीन हाऊसेसचं इम्पॉर्टन्स किंवा ॲडव्हान्टेजेस सगळ्यात महत्त्वाचं बघा. ग्रीन हाऊसेस टेक्नॉलॉजी गिव्ज 10 to 12 times higher yield than that of outdoor cultivation. Greenhouses technology gives 10 to 12 times higher yield than that of outdoor cultivation. ग्रीनहाऊसचं उत्पादन हे 10 ते 15 पट अधिक उत्पादन 10 ते 15 पट अधिक हे आपण जमिनीवरती बाहेर ग्रीनहाऊस सोडून जमिनीवरती जे लागवड करतो त्या पिकापेक्षा तसं जर कल्टिवेशन केलं असेल तर त्याच्यापेक्षा 10 ते 12 पट उत्पादन अधिक आपण ग्रीनहाऊसमध्ये घेऊ शकतो, म्हणजे हायर यील्ड आपल्याला ग्रीनहाऊसमध्ये मिळतं. रिलायबिलिटी ऑफ क्रॉप इन्क्रीजेस अंडर ग्रीनहाऊस कल्टिवेशन. रिलायबिलिटी म्हणजे आपल्याला रिस्क कमी राहते ग्रीनहाऊसमध्ये, ॲश्युअर्ड गॅरंटी मिळते, पिकाचं उत्पादन मिळणार आणि आपलं पीक उत्पादन चांगल्या प्रकारचं मिळणार, याची गॅरंटी आपल्याला ग्रीनहाऊसमध्ये मिळते. ठीक आहे. त्यानंतर आयडियली सुटेबल फॉर व्हेजिटेबल फ्लावर क्रॉप्स, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं, व्हेजिटेबल जे फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, आणि फ्लावर क्रॉप्स आहेत, डेकोरेटिव्ह पर्पजसाठी वापरणारे फ्लावर्स आहेत, त्याच्या कल्टिवेशनसाठी हे ग्रीन हाऊस सगळ्यात सुटेबल आहे.
इयर राऊंड प्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल अँड फ्लॉरिकल्चर क्रॉप इज पॉसिबल. इयर राऊंड म्हणजे वर्षभर आपण उत्पादन, कधीही उत्पादन व्हेजिटेबलचं घेऊ शकतोय. फ्लॉरिकल्चर म्हणजे फ्लावर, कुठल्याही सीझनमध्ये फ्लावर आपण उपलब्ध करू शकतो ग्रीन हाऊसमध्ये. हे सगळ्यात महत्त्वाचं ॲडव्हान्टेजेस आहे ग्रीन हाऊसचं, इयर राऊंड प्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल अँड फ्लॉरिकल्चरल क्रॉप्स. त्यानंतर ऑफ सीझन प्रोडक्शन ऑफ फ्लावर्स, व्हेजिटेबल अँड फ्रूट क्रॉप्स. ऑफ सीझन म्हणजे एखाद्या पिकाचा सीझन नाही, त्या सीझनमध्ये ते पीक येत नसेल तरीसुद्धा त्याच सीझनमध्ये एखादं परत पीक, त्या सीझनमध्ये पीक जर आणायचं असेल तर ग्रीन हाऊस कल्टिवेशनमध्ये आपण ते पीक आणू शकतो. ठीक आहे. समजा आंबा एप्रिल मेला येतो किंवा जानेवारी फेब्रुवारीपासून उपलब्ध होतो. तुम्हाला जूनला आंबा, तुम्हाला डिसेंबरला आंबा पाहिजे, नोव्हेंबरला पाहिजे, तर त्या सीझनमध्ये सुद्धा, ऑफ सीझनला सुद्धा तुम्हाला उपलब्ध करता येईल. ऑफ सीझन प्रोडक्शन ऑफ फ्लावर्स अँड व्हेजिटेबल अँड फ्रूट क्रॉप्स पॉसिबल आहे फक्त ग्रीन हाऊसनं. डिसीज फ्री जेनेटिकली सुपिरियर ट्रान्सप्लांट कॅन बी प्रोड्यूस्ड. डिसीज फ्री म्हणजे रोगमुक्त झाडं, जेनेटिकली सुपिरियर ट्रान्सप्लांट, नर्सरी रोपं आपण तयार करू शकतो. जेनेटिकली सुपिरियर क्वालिटीची रोपं आपण या पद्धतीनं तयार करू शकतो. इफिशियंट युटिलायझेशन ऑफ केमिकल्स, पेस्टिसाइड टू कंट्रोल पेस्ट अँड डिसीज. या पद्धतीमध्ये ग्रीन हाऊसमध्ये नॅचरली कंट्रोल कसं आपण पूर्णपणे लाईट आहे, ह्युमिडिटी आहे, टेम्परेचर कंट्रोलमध्ये ठेवतो. त्यामुळे त्या ठिकाणी योग्य प्रमाणात केमिकल्स म्हणजे वापरली जातात. बुरशीनाशकं, कीटकनाशकं पण योग्य प्रमाणात रोग आणि किडीचा कंट्रोल करण्यासाठी वापरली जातात. वारेमाप वापर या ठिकाणी पेस्टिसाईडचा किंवा फंगिसाईडचा होत नाही, योग्य प्रमाणात वापर होतो. वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप इज व्हेरी लिमिटेड इन ग्रीन हाऊसेस. वॉटरची, पाण्याची रिक्वायरमेंट ग्रीन हाऊसमध्ये अतिशय कमी आहे ॲज कम्पेअर टू फील्ड कल्टिवेशन. फील्डपेक्षा आपण ग्रीन हाऊसमध्ये जर एखादं पीक घेतलं तर वॉटरची रिक्वायरमेंट कमी लागते. मेंटेनन्स ऑफ स्टॉक प्लांट्स, कल्टिवेटिंग ग्राफ्टेड प्लांट्स अँड मायक्रो प्रोपागेटेड प्लांट. मेंटेनन्स ऑफ स्टॉक प्लांट म्हणजे रुस्टॉक आपण तयार करू शकतो. ग्राफ्टेड झाडं आहेत म्हणजे ग्राफ्टिंग केलेली रोपं आहेत, आणि मायक्रो प्रोपागेटेड म्हणजे टिश्यू कल्चरनं तयार केलेली रोपं आहेत. त्यांचं मेंटेनन्स ठेवण्यासाठी ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीचा आपण ग्रीन हाऊसेसचा वापर करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचा ॲडव्हान्टेजेस, हार्डनिंग ऑफ टिश्यू कल्चर सीडलिंग. हार्डनिंग ऑफ टिश्यू कल्चर सीडलिंग म्हणजे काय बघा. समजा एखादा पेशंट असेल ICUमध्ये, इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये त्याला ॲडमिट केलं आहे आणि ॲडमिट केलं, तो नॉर्मल झाल्यानंतर त्याला डायरेक्ट घरी पाठवून देतात का? नाही. त्याला काय करतात, ICUमधून काढलं की जनरल वॉर्डला किंवा नॉर्मल ऑब्झर्वेशनसाठी हॉस्पिटलमध्येच ठेवतात आणि त्यानंतर मग त्याला घरी पाठवलं जातं. तसं हार्डनिंग ऑफ टिश्यू कल्चर सीडलिंग म्हणजे काय, टिश्यू कल्चरची रोपं लॅबमध्ये तयार झाल्यानंतर ती रोपं डायरेक्ट शेतामध्ये लावायला परमिशन दिली जात नाही. ती रोपं परत काय करतात, हार्डनिंग करतात. म्हणजे काय करतात, लॅबमध्ये तयार झालेली रोपं टिश्यू कल्चरची ती परत ग्रीन हाऊसमध्ये थोडे कालावधीसाठी ठेवतात आणि मग तिथून मग त्यांना मग शेतामध्ये लावायला परमिशन दिली जाते. त्या टर्मला काय म्हणायचं, हार्डनिंग ऑफ टिश्यू कल्चर सीडलिंग्स. मोस्ट युजफुल इन मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग द इनस्टॅबिलिटी ऑफ व्हेरियस इकॉलॉजिकल सिस्टीम. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, मोस्ट युजफुल इन मॉनिटरिंग, सगळ्या सिस्टीम कंट्रोलमध्ये ठेवायचं. म्हणजे इकॉलॉजिकल म्हणजे सॉईल आहे, क्लायमेट आहे, टेम्परेचर आहे, ह्युमिडिटी, ह्या सगळ्या गोष्टीचं मॉनिटरिंग आणि कंट्रोल ठेवण्याचं काम या ग्रीन हाऊसमध्ये होतं. मॉडर्न टेक्निक्स ऑफ हायड्रोपॉनिक्स म्हणजेच काय, मॉडर्न टेक्निक्स ऑफ हायड्रोपॉनिक्स म्हणजे सॉईललेस कल्चर आपण तयार करू शकतो. एरोपॉनिक्स म्हणजे हवेतील शेती आपण करू शकतो. न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक्स, न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक्स म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर, आपण मायक्रोन्यूट्रिएंटची फिल्म देऊन पिकं घेऊ शकतो. आर पॉसिबल ओनली अंडर ग्रीन हाऊस कल्टिवेशन. मॉडर्न टेक्निक्स ऑफ हायड्रोपॉनिक्स, सॉईललेस माती विना शेती हायड्रोपॉनिक्स. एरोपॉनिक्स हवेतील शेती आपण म्हणू शकतो. न्यूट्रिएंट, मायक्रोन्यूट्रिएंटचा फिल्मचा उपयोग करून आपण शेती करू शकतो. हे सगळं करण्यासाठी हे कोणत्या कंडिशन, ग्रीन हाऊसचा वापर करून हे आपण करू शकतो. ग्रीन हाऊसमध्ये ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो आपण. शेडनेस हाऊसेस आर मोस्ट सुटेबल फॉर नर्सरी. नर्सरी तयार करायची असेल आपल्याला तर नर्सरीमध्ये रोपं चांगल्या पद्धतीनं जतन करायचे असतील, चांगल्या पद्धतीनं वाढवायचे असतील तर शेडनेट त्यासाठी आवश्यक आहे. शेडनेट हाऊस आर मोस्ट सुटेबल फॉर
नर्सरी. हे सगळ्यात महत्त्वाचे ॲडव्हान्टेजेस आपण ग्रीनहाऊसची बघितली. ग्रीनहाऊसच्या ॲडव्हान्टेजेस आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये आपण शेडनेट हाऊसेस आर मोस्ट सुटेबल फॉर नर्सरी बघितलं. मॉडर्न टेक्निक्स ग्रीनहाऊसमध्ये वापरतात ते बघितलं. मोस्ट युजफुल इन मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग द व्हेरियस इकॉलॉजिकल सिस्टीम्स बघितलं. हार्डनिंग ऑफ टिश्यू कल्चर बघितलं. डिसीज फ्री प्लांट्स बघितलं. स्टॉक्स आपण ग्राफ्टेड प्लांट्स आपण ग्रीनहाऊसमध्ये तयार करू शकतो. ऑफ सीझन कल्टिवेशन फ्लावरचं फ्रूटचं उत्पादन घेऊ शकतो. त्यात इयर राऊंड प्रोडक्शन आपल्याला मिळू शकतं आणि क्वालिटी फ्रूट्स आपल्याला क्वालिटी मिळू शकते. हे फक्त ग्रीनहाऊसमध्ये होतं. हे इम्पॉर्टन्स किंवा ॲडव्हान्टेजेस परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहेत. इम्पॉर्टन्स किंवा त्याला दुसरी टर्म आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रीनहाऊसेस. त्यानंतर स्कोप लक्षात घ्या. इम्पॉर्टन्स आणि स्कोप ह्या दोन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथं इम्पॉर्टन्स आहे, ज्याला इम्पॉर्टन्स आहे त्याला स्कोप आहे, ज्याला स्कोप आहे त्याला इम्पॉर्टन्स असतो. लक्षात घ्या, ह्या दोन टर्म महत्त्वाच्या आहेत. जिथं इम्पॉर्टन्स आहे त्याला स्कोप असतो, ज्याला स्कोप आहे त्याला इम्पॉर्टन्स असतो. स्कोप फॉर ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी बघा. देर इज अ ग्रेट स्कोप फॉर युझिंग ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी फॉर द फॉलोइंग रिझन. ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजीला फार मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. त्या स्कोप असण्यापाठीमागची कारणं आता आपण बघणार आहे. फर्स्ट, लॉट ऑफ बॅरन लँड इज अवेलेबल विच कॅन बी डेव्हलप्ड फॉर इरेक्शन ऑफ ग्रीनहाऊसेस. लॉट ऑफ बॅरन लँड म्हणजे मोठ्या प्रमाणात पडीक जमीन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याचा ती डेव्हलपिंगसाठी आणि डेव्हलप करून आपण त्या ठिकाणी ग्रीनहाऊस कल्टिवेट करू शकतो. हा आपल्या दृष्टीनं मोठा स्कोप आहे. Greenhouse technology should be utilized by storing rainwater and using it by drip system. ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण ज्या छतावरचं जे पाणी आहे ग्रीनहाऊसचं ते सगळं स्टोअर करून रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण करू शकतो आणि त्याचा उपयोग साठवलेल्या पाण्याचा उपयोग ड्रीप इरिगेशननं करू शकतो. हे महत्त्वाचं स्कोप आहे ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजीचा. देर इज अ कंटिन्युअस डिमांड फॉर व्हेजिटेबल्स अँड फ्लावर्स थ्रू आउट द इयर. आणि व्हेजिटेबल आणि फ्लावर, व्हेजिटेबल म्हणजे फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत आणि फ्लावर्स आहेत, फुले आहेत, त्यांना वर्षभर थ्रू आउट द इयर डिमांड असते, कंटिन्युअस डिमांड असते, त्यांना गरज असते. आता लॉकडाऊन आहे, लॉकडाऊनमध्ये फळं पालेभाज्या यांना प्रचंड लॉकडाऊन जरी असला, सगळं इंडस्ट्रीज थांबलेली असली, पण ॲग्रिकल्चर सेक्टर थांबलेलं आहे का? नाही. आणि त्यासाठी व्हेजिटेबलची अन्नाची गरज सातत्यानं वाढत चाललेली आहे. सातत्यानं डिमांड आहे, कंटिन्युअस डिमांड आहे व्हेजिटेबल आणि फ्लावरला थ्रू आउट द इयर. देर इज अ स्कोप फॉर प्रॉपगेशन अँड रेझिंग नर्सरी. आपण ग्राफ्टिंग बडिंग करू शकतो ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि मोठ्या प्रमाणात नर्सरी तयार करण्याचं काम या ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजीमध्ये केलं जातं. गव्हर्नमेंट स्कीम आर अवेलेबल फॉर प्रमोटिंग ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी. सबसिडी फॉर प्लास्टिक अँड पॉलिथिन. गव्हर्नमेंट लोकांना प्रोत्साहन देते, मोठ्या प्रमाणात प्रमोटिंग करतं आहे ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजीचा वापर करा. त्यासाठी सबसिडी देते पॉलिथिनला, प्लास्टिकला आणि ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त लोकांनी वापर करावा यासाठी गव्हर्नमेंटसुद्धा प्रयत्न करते. त्यामुळे ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजीला मोठ्या प्रमाणात काय आहे? स्कोप आहे. लॉट ऑफ बॅरल लँड अवेलेबल असल्यामुळं पडीक जमीन मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण करू शकतो, त्याचा वापर ड्रिप सिस्टीमसाठी करू शकतो. कंटिन्युअस डिमांड आहे व्हेजिटेबल आणि फ्लावरला. प्रॉपगेशन आणि रेझिंग नर्सरी करू शकतो आणि गव्हर्नमेंट आपल्याला सबसिडी देते मोठ्या प्रमाणात. त्याचा पण उपयोग आपण ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी वाढवण्यामध्ये करू शकतो. त्यानंतर लार्ज नंबर ऑफ अनएम्प्लॉयड यूथ कुड बी डायव्हर्टेड टुवर्ड्स ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मुबलक युवकांची फळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यांना अनएम्प्लॉयड आहेत, ते रोजगाराविना आहेत. तर त्यांना या आपण ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजीची माहिती देऊन त्यांच्याकडं जास्तीत जास्त मुलं, तरुण पिढी त्याकडं ओढली जाईल. त्यामुळं ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजीला भविष्यात मोठा स्कोप आहे. देर इज अ फास्ट स्कोप फॉर एक्सपोर्ट ऑफ प्रोड्यूस. ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजीमध्ये तयार झालेले प्रोडक्ट त्याला क्वालिटी चांगली असते, त्यामुळे एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात ते प्रोडक्ट होतात. देर इज अ स्कोप फॉर प्रोडक्शन ऑफ एक्झॉटिक क्रॉप्स ॲज देअर डिमांड इज इन्क्रीजिंग इन द डोमेस्टिक मार्केट. देर इज अ स्कोप फॉर प्रोडक्शन ऑफ एक्झॉटिक क्रॉप. एक्झॉटिक क्रॉप आपण बघितलं, एक्झॉटिक क्रॉपमध्ये आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन जरबेरा, कार्नेशन, त्यानंतर टोमॅटो आहे, त्यानंतर आपण त्याला
ढबू मिरची आहे, याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आपण घेऊन एक्झॉटिक क्रॉप्स बाहेरच्या देशामध्ये जिथं मोठ्या प्रमाणात मार्केट डिमांड आहे, डोमेस्टिक मार्केट आहे, त्या ठिकाणी ते आपण पाठवू शकतो. आयडियल टेक्नॉलॉजी फॉर मार्जिनल फार्मर्स. भारतामध्ये कृषीप्रधान देश आहे भारत हा. मोठ्या प्रमाणात शेती आणि वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचं तुकडीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्यामुळे मार्जिनल फार्मर आहेत, एकदम कमी शेती असणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात, मग त्यांच्या दृष्टीने ही टेक्नॉलॉजी एक वरदान ठरणारे आहे. आयडियल टेक्नॉलॉजी फॉर मार्जिनल फार्मर्स. जनरेटिंग एम्प्लॉयमेंट इन इरेक्शन, मेंटेनन्स अँड मार्केटिंग ऑफ ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी. आणि ग्रीनहाऊस सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. कशासाठी रोजगार निर्मिती, कोणत्या सेक्टरमध्ये, ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजीमध्ये त्याचं रोजगार निर्मिती होते, त्याचा मेंटेनन्स ठेवणं, मार्केटिंग करणं त्या प्रोडक्टचं, त्यासाठी ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशनसुद्धा ह्या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात होते. आणि अनएम्प्लॉईड यूथ आहेत त्यांना पण डायवर्ट करून ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजीमध्ये आपण वळवू शकतो, आकर्षित करू शकतो. एक्सपोर्टसाठी मोठा स्कोप आहे. एक्झॉटिक क्रॉप्स आपण एक्सपोर्ट करून डोमेस्टिक मार्केटला नगदी पैसे आपण मिळवू शकतो. आणि आयडियल टेक्नॉलॉजी फॉर मार्जिनल फार्मर्स. त्यानंतर हे झालं स्कोप बघितला आपण, त्याच्या अगोदर इम्पॉर्टन्स बघितला, ग्रीनहाऊसचा मिनिंग बघितला. आता आपण बघायचं आहे टाईप्स ऑफ ग्रीनहाऊसेस. टाईप्स ऑफ ग्रीनहाऊसेस. ग्रीनहाऊसेसचे काय प्रकार आहेत भारतामध्ये, कोणकोणत्या प्रकारचे ग्रीनहाऊसेस आहेत, तर टाईप्स बघायचं आहे. तर ते टाईप्स बघत असताना पहिला प्रकार आहे ग्रीनहाऊस टाईप्स बेस्ड ऑन शेप. शेप म्हणजे आकारानुसार ग्रीनहाऊसचे प्रकार किती पडतात बघा. ग्रीनहाऊसचा शेपनुसार, आकारानुसार प्रकार किती पडतात बघा. पहिला प्रकार सिंगल स्पॅन ग्रीनहाऊस. सिंगल स्पॅन ग्रीनहाऊस म्हणजे सिंगल वरची जी अर्धाकृती भाग आहे तो सिंगल आहे, त्याला जॉईंट पुढं देऊन असे सलग सलग अर्धे अर्धे स्पॅन जोडलेले नाहीत, सिंगल स्पॅन आहे म्हणून त्याला काय म्हणलं, सिंगल स्पॅन ग्रीनहाऊस. सिंगल स्पॅन ग्रीनहाऊस. इमेज बघा आणि त्यानुसार तो कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला दिलेलं नाही, फक्त प्रकार कसा आहे ते तुमच्यात लक्षात यावसाठी त्यास इमेज पुढं तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर मल्टीस्पॅन ग्रीनहाऊस. मल्टीस्पॅनमध्ये काय केले बघा, अर्धाकृती भाग आहे तो असे अनेक अर्धाकृती भाग एकाला एक लागून आहेत म्हणून त्याला काय म्हटलं, मल्टीस्पॅन ग्रीनहाऊस. काय म्हणायचं, मल्टीस्पॅन ग्रीनहाऊस. हा जो भाग बघितला आपण तो सिंगल स्पॅन आहे, हा भाग सिंगल आहे आणि हा मल्टीस्पॅन अनेक अर्धाकृती भाग एकमेकाला जोडलेले आहेत म्हणून त्याला मल्टीस्पॅन ग्रीनहाऊस म्हटलं जातं. त्यानंतर इवन स्पॅन टाईप ग्रीनहाऊस. इवन त्याची सभोवतालची बाजू आहे ती समान एकसारखी आहे म्हणून त्याला इवन, स्लोप पण एकसारखा आहे म्हणून त्याला काय म्हटलं तर इवन स्पॅन टाईप ग्रीनहाऊस. एकसारखा बघा, इवन स्पॅन टाईप ग्रीनहाऊस इमेजमध्ये बघा. त्यानंतर अनइवन स्पॅन टाईप ग्रीनहाऊस. अनइवन म्हणजे एकीकडचा स्लोप जास्त आहे दुसरीकडचं कमी आहे, अनइवन टाईप ग्रीनहाऊस आपण त्याला म्हणू शकतो, अनइवन स्पॅन टाईप ग्रीनहाऊस. त्यानंतर रिजेस अँड फोरोज टाईप ग्रीनहाऊस. रिजेस अँड फोरोज, सरी आणि वरंबा पद्धती प्रकार बघा. उंचवट्याचा भाग आहे, पलट खोलगट भाग आहे, परत उंचवट्याचा भाग आहे, परत खोलगट भाग आहे, अशा प्रकारचे ग्रीनहाऊसेस आहेत, त्यांना रिजेस अँड फोरोज टाईप ग्रीनहाऊस म्हटलं जातं. त्यानंतर टाईप्स ऑफ ग्रीनहाऊस. पुढचा प्रकार 6वा स्वॉटूथ टाईप ग्रीनहाऊस. स्वॉटूथ टाईप ग्रीनहाऊस म्हणजे करवतीच्या आकार, म्हणजे स्वॉटूथ म्हणजे करवतीच्या शेपसारखं हे ग्रीनहाऊस आहे म्हणून स्वॉटूथ टाईप ग्रीनहाऊस याला म्हटलं जातं, स्वॉटूथ टाईप ग्रीनहाऊस. त्यानंतर नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीनहाऊस. वरचा भाग उघडा असतो त्यामधून हवा पास होते, नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीनहाऊस आपण त्याला म्हणू शकतो, नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीनहाऊस. त्यानंतर क्विन्सेट टाईप ग्रीनहाऊस. अकॉर्डिंग टू शेप, आपण आकारानुसार ग्रीनहाऊस बघतोय. क्विन्सेट शेपचा डिझाईन आहे, त्याला काय म्हटलं तर क्विन्सेट ग्रीनहाऊस आपण त्याला म्हणू शकतो. हे प्रकार आपण बघितले, हे 8 प्रकार आपण बघितले. हे सगळे प्रकार अकॉर्डिंग टू शेप आहेत. अकॉर्डिंग टू शेपनुसार हे सगळे प्रकार बघितले आपण. त्यानंतर टाईप्स ऑफ ग्रीनहाऊस बेस्ड ऑन युटिलिटी किंवा आपण त्याचं फंक्शन, कार्यानुसार त्याचं टाईप्स आहेत. ग्रीनहाऊस फॉर ॲक्टिव्ह हिटिंगसाठी
ग्रीन हाऊस जो आहे त्याला ग्रीन हाऊस फॉर ॲक्टिव्ह हिटिंग म्हटलं जातं. सेकंड ग्रीन हाऊसेस फॉर ॲक्टिव्ह कूलिंग, कूलिंगसाठी जे वापरले जातात त्यांना ग्रीन हाऊसेस फॉर ॲक्टिव्ह कूलिंग असं म्हटलं जातं. हे टाईप्स ऑफ ग्रीन हाऊस बेस्ड ऑन युटिलिटी किंवा फंक्शन. सेकंड प्रकार बघितला. थर्ड ग्रीन हाऊस टाईप्स बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन जी ग्रीन हाऊसची केली जाते त्यानुसार ह्याचे टाईप्स बघा. वुडन फ्रेम्ड स्ट्रक्चर, वुडन म्हणजे लाकडी सांगाडा असतो पूर्ण, वुडन फ्रेम्ड स्ट्रक्चर आहे. दुसरं पाईप फ्रेम्ड स्ट्रक्चर, पाईपचा उपयोग केला जातो, पाईप फ्रेम्ड स्ट्रक्चर. थर्ड ट्रस फ्रेम्ड स्ट्रक्चर, ट्रस फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हणजे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अँगलचा वापर केला जातो, अँगलचा उपयोग करून जे स्ट्रक्चर बनवतं ट्रस फ्रेम्ड स्ट्रक्चर आपण त्याला म्हटलं होतं. हे ग्रीन हाऊस टाईप बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन आपण बघितलं. त्यानंतर ग्रीन हाऊस टाईप बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन म्हणजे बेस्ड ऑन क्लॅडिंग मटेरियल यूज, आपण त्याचं क्लासिफिकेशन बघू शकतो. क्लॅडिंग मटेरियल म्हणजे वरचं जे मटेरियल वापरलं जातं त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन. ग्लास हाऊस, पॉली हाऊस, शेडनेट हाऊस. ग्लास हाऊस म्हणजे वरचं ग्लास जर वापरले असेल कवरिंगसाठी तर ग्लास हाऊस म्हणू शकतो. पॉली हाऊस पॉलिथिन वापरला असेल तर पॉली हाऊस म्हणू शकतो. शेडनेट वापरला असेल तर शेडनेट हाऊस आपण म्हणू शकतो. कवरिंग मटेरियल ग्रीन हाऊस टाईप बेस्ड ऑन कवरिंग मटेरियल आपण म्हणू शकतो. डी प्रकार. त्यानंतर टाईप्स ऑफ ग्रीन हाऊस बेस्ड ऑन द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन म्हणजे खर्च किती येतो त्यानुसार ग्रीन हाऊसचे टाईप्स बघा. हाय कॉस्ट ग्रीन हाऊस, हाय कॉस्ट ग्रीन हाऊस याची ॲटोमॅटिक अँड फुल्ली क्लायमेट कंट्रोल स्ट्रक्चर आहे. पूर्ण ॲटोमॅटिक आहे, फुल्ली क्लायमेट कंट्रोल ग्रीन हाऊस आहे आणि याची कॉस्ट जास्त आहे म्हणून हाय कॉस्ट ग्रीन हाऊस. याची प्राईस आहे बघा, कॉस्ट आहे जवळजवळ 2000 ते 3000 मीटर स्क्वेअर प्राईस पडते याची. म्हणजे मीटर स्क्वेअर मीटरला 2000 ते 3000 खर्च येतो म्हणून त्याला हाय कॉस्ट ग्रीन हाऊस म्हटलं जातं. ॲटोमॅटिक आणि फुल्ली क्लायमेट कंट्रोल आहे. त्यानंतर मीडियम कॉस्ट ग्रीन हाऊस ज्याची कॉस्ट 1000 ते 1200 स्क्वेअर मीटर आहे आणि पार्शली कंट्रोल स्ट्रक्चर आहे. पार्शली कंट्रोल याच्यामध्ये पूर्ण कंट्रोल, पूर्ण ॲटोमॅटिक नाही. मीडियम कॉस्ट ग्रीन हाऊस. आणि लो कॉस्ट ग्रीन हाऊस ज्याची प्राईज आहे 600 ते 800 स्क्वेअर मीटरला 600 ते 800 रुपये खर्च येतो. आणि नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊस आहे. याचा प्रकार आपण बघितला. नॅचरली व्हेंटिलेटेड म्हणजे वरून हवा पास होते येते जाते असा प्रकार आहे नॅचरल व्हेंटिलेटेड ग्रीन. लो कॉस्ट ग्रीन हाऊसचा उपयोग आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात केला जातो. आजच्या आपण या भागामध्ये महत्त्वाचं ग्रीन हाऊसचं मिनिंग बघितला. त्यानंतर ग्रीन हाऊस इज अ प्रोटेक्टेड स्ट्रक्चर यूज फॉर कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स ऑर फ्लॉवर आपण म्हणू शकतो. तर यामध्ये डेफिनेशन बघितली, त्यानंतर ग्रीन हाऊसचे ॲडव्हान्टेजेस बघितले, त्यानंतर ग्रीन हाऊसचं इम्पॉर्टन्स बघितलं, त्यानंतर स्कोप बघितला. महत्त्वाचा स्कोप काय आहे ग्रीन हाऊसचा, का ग्रीन हाऊस महत्त्वाचा आहे, आणि ग्रीन हाऊसचे आपण टाईप्स बघितले. तर टाईप्स परत एक वेळ रिपीट करूया आपण. ग्रीन हाऊसचे टाईप्स बघा. तर पहिलं ग्रीन हाऊस टाईप्स अकॉर्डिंग टू द शेप, आकारनुसार सिंगल स्पॅन, एकच स्पॅन आहे म्हणून त्याला सिंगल स्पॅन ग्रीन हाऊस म्हटलं जातं. मल्टी स्पॅन म्हणजे अनेक स्पॅन जोडलेले आहेत एकमेकाला म्हणून त्याला मल्टी स्पॅन ग्रीन हाऊस म्हटलं जातं. इवन स्पॅन ग्रीन हाऊस एकसारखा आकार आहे, इवन स्पॅन ग्रीन हाऊस. अनइवन स्पॅन ग्रीन हाऊस आपण बघितलं. त्यानंतर रिजेस अँड फोरोस टाईप ग्रीन हाऊस बघितलं. स्वॉटूथ टाईप ग्रीन हाऊस बघितलं. त्यानंतर नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस बघितलं आपण. त्यानंतर क्विन्सेट टाईप ग्रीन हाऊस बघितलं. अजून एक प्रकार 9वा यामध्ये राहिलेला आहे टनेल शेप. म्हणजे टनेल म्हणजे बोगद्याच्या आकाराचं ग्रीन हाऊस आहे, शेप आहे. अकॉर्डिंग टू शेप हे 9 प्रकार आपण अकॉर्डिंग टू शेप आकारानुसार प्रकार बघितले. त्यानंतर ग्रीन हाऊस बेस ऑन युटिलिटी ऑर फंक्शन, कार्यानुसार त्याचं ग्रीन हाऊस फॉर ॲक्टिव्ह कूलिंग, ग्रीन हाऊस फॉर ॲक्टिव्ह हिटिंग हे 2 टाईप्स. तर कन्स्ट्रक्शननुसार 3 टाईप्स, वुडन फ्रेम्ड स्ट्रक्चर लाकडी, पाईप फ्रेम्ड स्ट्रक्चर पाईपचा उपयोग, आणि ट्रस फ्रेम्ड म्हणजे अँगलचा उपयोग केलेलं. त्यानंतर ग्रीन हाऊस बेस्ड ऑन कवरिंग मटेरियल ग्लास हाऊस, पॉली हाऊस, शेडनेट हाऊस. त्यानंतर टाईप्स ऑफ ग्रीन हाऊस बेस्ड ऑन द कन्स्ट्रक्शन, हाय कॉस्ट, मिडियम कॉस्ट आणि लो कॉस्ट हे 3 प्रकार आपण बघितले. लक्षात ठेवा हा ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी हा भाग मध्ये आत्तापर्यंत आपण जो काही भाग बघितलेला आहे हे टाईप्स आहेत. टाईप्सची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन नाही, फक्त समजण्यासाठी त्याचं टाईप्स दिलेले आहेत. टाईप्स बघा ऑन द बेसिस ऑफ शेप, त्यानंतर
ग्रीन हाऊस क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ शेप. त्याचे 9 टाईप्स आपण सांगू शकतो. ग्रीन हाऊस क्लासिफाईड ऑन द मटेरियल यूज्ड. त्यानंतर ग्रीन हाऊस classified on the basis of construction. Greenhouse classified on the basis of covering material used. Greenhouse classified on the based on कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. असे 5 मुख्य टाईप्स आहेत. त्याचे सब टाईप्स आपण बघितले. ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी मिनिंग बघितला, ॲडव्हान्टेजेस बघितले, त्यानंतर आपण इम्पॉर्टन्स बघितलं ग्रीनहाऊसचं, स्कोप बघितला, त्यानंतर टाईप्स बघितले. आज आपण या लेक्चरमध्ये थांबूया. हा भाग व्यवस्थित तुम्ही तयार करायचा आहे. धन्यवाद.